कर्जत तालुक्यातील टेकडीवर असलेल्या जुन्या महसूल कचेरीवरील संपूर्ण कारभार कर्जत शहरात उभारलेल्या प्रशासकीय भवन येथे 27 मे पासून सुरू झालेला आहे। तसेच प्रांत कार्यालयाचा कारभार सुद्धा याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर होत आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 7 जानेवारी रोजी झालेल्या उद्घाटन प्रसंगी हे अद्ययावत प्रशासकीय भवन सर्व सुविधांनी युक्त असल्याचा उल्लेख केला होता। मात्र पहिल्या मजल्यावरील तहसीलदार आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रांत यांच्या दरबारी महसूल खटले व विविध मागण्यांसाठी सरकार दरबारी अपंग व्यक्तींना जाण्यासाठी कोणतीच व्यवस्था ठेवण्यात आलेली नाही। त्यामुळे अपंग व्यक्तींना तिथे पोहोचण्यासाठी जिन्यातून जावं लागतं, त्यामुळे त्यांची मोठी अडचण होते। कर्जत शहरात असलेल्या नगर परिषदेच्या 2 मजली इमारतीमध्ये लिफ्ट उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे प्रशासकीय भवन इथे लिफ्ट बसवणं आवश्यक होतं अथवा जिन्याच्या बाजूने रॅम्प करणं गरजेचं होतं। ही समस्या लक्षात घेऊन कर्जत प्रेस असोसिएशनच्या वतीने प्रांताधिकारी अजित नैराळे यांना निवेदन देत याकरता उचित व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान विविध दाखले ॲफिडेव्हिट करताना लागणारे 5 रुपयाचं तिकीट ते 100 रुपयापुढील मुद्रांक यासाठी सुद्धा नागरिकांना अजूनही टेकडीवर जावं लागतंय। अजूनही मुद्रांक विक्रेते यांचं स्थलांतर झालं नसल्याने नागरिकांची तारांबळ झालेली पाहायला मिळते।